नमस्कार. मी वर्षा सोनी. आपल्या सर्वांचं या नवीन विषयाच्या ट्रेनिंगसाठी स्वागत. आज आपण आपल्याला शालेय वर्गांपासून माहीत असलेलं एका स्किलबद्दल परत नव्याने किंवा ब्रशअप करण्यासाठी शिकणार आहोत. हे स्किल आहे म्हणजे पत्रलेखन, लेटर रायटिंग. सगळ्यांनीच आतापर्यंत कधी ना कधीतरी लहान मोठी पत्र आपण लिहिलेलीच असतात. इव्हन आपल्या कामकाजाच्या ह्याच्यामध्ये ही पत्र लिहित असतो. म्हणजे अगदी आपल्या लिव्ह ऍप्लिकेशन हा पण एक पत्राचा एक फॉर्मॅट आहे. फक्त काय आहे की बरेच ठिकाणी प्री प्रिंटेड फॉर्मॅट असल्यामुळे आपण आपलं माइंड अप्लाय न करता ते जे काही मोकळ्या जागा आहेत ते भरणं एवढंच काम करत असतो. त्यामुळे आपण आज काय काय मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत पत्र लिहिताना ह्याच्याकडे एकदा बघूया. तर चला सुरू करूया. पत्रलेखन, लेटर रायटिंग. पत्रांचे मुख्य प्रकार आपण 2 विभागात करूया तर ते जरा थोडं आपल्याला कळायला सोपं पडतं. पहिला प्रकार म्हणजे फॉर्मल लेटर्स. फॉर्मल लेटर्स ही मुख्यतः आपण जी आपल्या दैनंदिन ऑफिसच्या कामकाजामध्ये, बँकेच्या कामकाजामध्ये आपण आपल्या कर्मचाऱ्यांना लिहिलेली, आपल्या सिनियर्सला लिहिलेली, तसेच आपल्या ग्राहकांसाठी लिहिलेली पत्र किंवा बँकेबाहेरच्या काही संस्थांशी काही जर आपण पत्रव्यवहार कुठल्याही ट्रेनिंगसाठी करत असू किंवा इव्हन आता ह्या ट्रेनिंगसाठी जेव्हा आमच्या संस्थेला हे काम देण्यात आलं तेव्हाही आपण काही पत्र लिहिली. त्याच ही सगळी पत्र येतात फॉर्मल लेटर्स ह्या प्रकारात. त्यातला दुसरा प्रकार आहे इनफॉर्मल लेटर्स. इनफॉर्मल लेटर्स म्हणजे कुठली? तर जे आपण आपल्या आजी, काका, काकू, मामा, मामी, बहीण, भाऊ, आपले मित्रमैत्रिणी आणि आपण आपल्या पिंक पत्र लिहायच्या काळात लिहिलेली सगळी पत्र ही इनफॉर्मल लेटर्स. अर्थात व्हॉट्सअपच्या जमान्यात इनफॉर्मल लेटर्स हा प्रकार ऑलमोस्ट संपलेलाच आहे. त्यामुळेही आणि आपल्या अभ्यासाच्या भागात भाग नसल्यामुळेही इनफॉर्मल लेटर्स याबद्दल आपण फारसं काही बघणार नाही. आपण अभ्यास कसला करणार आहोत, आपण स्किल कसं शिकणार आहोत तर फॉर्मल लेटर्ससाठी की जी आपल्याला दैनंदिन आपल्या कामकाजामध्ये उपयुक्त आहे. म्हणजे इव्हन ही बँकेत काम करताना तर उपयोगी आहेतच. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातही लागतात. म्हणजे कुठे लागू शकतात? तर आपल्याला आपल्या नगरसेवकाला सोसायटीकडून काही अर्ज द्यायचा आहे तर त्याच्यासाठी आपण वापरू शकतो. इव्हन सोसायटीत आपल्याला चेअरमनकडे कुठल्या दुसऱ्या भाडेकरूविरुद्ध तक्रार करायची किंवा असं दुसऱ्या फ्लॅट ओनरच्या बद्दल तक्रार करायची तर त्याच्यातही असू शकतात. म्हणजे किंवा आपल्याला काही मागवायचे, आपण जर पत्र फॉर्म म्हणून की बँकेसाठी आपण नवीन शाखेसाठी काही कम्प्युटर्स मागवतोय तर आपण काही डिमांड करणारी, रिक्वेस्ट करणारी, ऑर्डर देणारी पत्र लिहितो. डिमांड लेटर आहे. किंवा तुम्ही तुमच्या नव्या ब्रँचच्या प्रिमायसेससाठी हेड ऑफिसकडनं परवानगी घेताय आणि काही नवीन फर्निचरची डिमांड करताय तर ते डिमांड लेटर्स आहे. कंप्लेंट लेटर की बँकेच्या आवारात काही नासधूस करणाऱ्यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार करायची आहे, कॉर्पोरेशनकडे काही तक्रार करायची आहे तर ही येतात कंप्लेंट लेटर. रिपोर्ट्स असतील, काही छोट्या मोठ्या गोष्टींचा रिपोर्ट मागवला असेल की तुम्ही आपण जे लोन सँक्शन करताना जी व्हिजिट देऊन येतो तो एक रिपोर्ट असतो. तो रिपोर्टही आपण लिहून ठेवतो. त्याचा प्रकार थोडा वेगळा येतो कारण तो ऍड्रेस तो असा पर्टिक्युलर माणसाला नसतो. व्हिजिट रिपोर्ट हा सगळ्यांसाठी आणि त्याच्यावरच्या रिमार्क्ससाठी असतो. आणि चौथा प्रकार आहे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे कोणाचं आपण अभिनंदन करणार आहोत, कोणाला प्रमोशन मिळाल्याबद्दलचं अभिनंदन करतो. आपल्या एखाद्या डायरेक्टरला काही त्याची बँकेबाहेरची काही भरीव कामगिरीबद्दल त्याला शुभेच्छा देणारं पत्र लिहितोय ह्या म्हणायचं कॉम्प्लिमेंट. अशी वेगवेगळ्या प्रकारची पत्र आपण लिहित असतो त्याच्यामध्ये. ही झाली फॉर्मल लेटर्स. तर फॉर्मल लेटर लिहिताना आपण तीही 2 प्रकारे लिहितो. पूर्वी फक्त कागदावर लिहिलेली पत्रच फॉर्मल लेटरमध्ये यायची. पण आता ऑफिशियल कम्युनिकेशन सुद्धा या वेगळ्या प्रकारच्या फॉर्मल लेटर्समध्ये होतं.
ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक फॉर्म मधलं, की त्याला आपण म्हणतो ईमेल. ईमेलही ईमेल पाठवताना घ्यावयाची काळजी आणि ईमेल मधले महत्वाचे भागही आपण ह्याच्यात बघणार आहोत. आता फॉर्मल लेटरचे मुख्य भाग असतात, की लेटर हेड वरती असणारे, त्याचा आपला आउटवर्ड नंबर असणारे, तारीख असणारे, पाठवणारा आणि कुठेतरी घेणारा असे दोन तर मुख्य घटक असणार आहेत. विषय असणार आहे काहीतरी आणि शेवट सॅल्युटेशन असणार आहे आणि बॉडी ऑफ मॅटर लेटर म्हणजे मसुदा त्या विषयाशी संबंधित जे काही आपण 4, 6, 10, 15, 50 वाक्य लिहिणार आहोत त्याला म्हणायचं बॉडी. तर लेटर हेड असताना लेटर हेड मध्ये काय काय काळजी पाहिजे, की आपल्या संस्थेचं नाव, आपल्या बँकेचं नाव हे ठळक आणि मोठ्या अक्षरात पाहिजे. त्याचा फॉन्ट हा त्या कागदाला साजेसा पाहिजे. त्यात नाव, इन्स्टिट्यूशनचं नाव, जर आपण विशिष्ट डिपार्टमेंटकडनं पत्र लिहिणार असू तर त्या डिपार्टमेंटचं नाव, पोस्टल ॲड्रेस, पोस्टल ॲड्रेसमध्ये पिनकोड न विसरता लिहिणं गरजेचं आहे. ईमेल ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स. काही ठिकाणी जी प्री प्रिंटेड लेटर हेड्स असतात त्याच्यामध्ये पोस्टल ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स हे फुटनोट स्वरूपात लिहिलेले असतात. जर प्री प्रिंटेड लेटर हेड्स तुमच्याकडे वापरत असतील तर त्याची फक्त प्रिंटिंग घेताना व्यवस्थित काळजी घ्यायची, की आपण जे लेटर टाईप केलेलं आहे ते त्याला आपण अरेंज जे करतोय लेटर हेडवर त्याचं प्रपोर्शनेट आहे का. आणि घेताना एक काळजी आठवणीने घ्यायची, की पोस्टल ॲड्रेस, ईमेल, पोस्टल ॲड्रेस मधला पिनकोड हा न विसरायची गोष्ट आहे. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये जर आपण लँडलाईन नंबर दिला असेल तर त्या लँडलाईनमध्ये STD कोड लिहिणं गरजेचं आहे. तसाच आपण जो दुसरा प्रकार बघतोय तो आहे ईमेल. ईमेल हा आपण आता ऑफिशियली अप्रूव्ड फॉर्म म्हटला जातो, की त्याच्यामध्ये सुरुवात करताना जरी आपण लेटर हेड हा विषय वापरत नसलो तरी त्याच्यात काहीतरी ग्रीटिंगने आपण सुरुवात करणार आहोत, की डिअर सर, मॅडम, डिअर सुनील, मिस्टर बोरवणकर, मिस्टर पाटील अशा टाईपमधलं काहीतरी त्याला म्हणायचं ग्रीटिंग. नंतर जर तुम्ही कुठल्या तरी आलेल्या ईमेलला उत्तर देत असाल, त्या ईमेलमध्ये दोन भाग असू शकतात, की तुम्ही कधीतरी इनिशिएट केलेल्या पत्राला त्यांनी रिप्लाय दिलाय किंवा तरी त्यांच्याकडून काही तुमच्याकडे माहिती मागितली. तुमच्याकडे बल्क डिपॉझिट समजा ते ठेवणार आहे तर त्याच्यासाठी रेट मागताय, त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही काही सुविधा देऊ शकता का अशी विचारणार आहे. लोनसाठीची काही ग्रुप लोनसाठीची काही कॅन्सेशनच्या काही स्कीम आहे का याच्याबद्दल विचारणा करताय. त्यामुळे त्याच्यासाठी आधी आपण त्याला थँक्यू म्हणून उत्तराला सुरुवात करणार आहोत, की थँक्यू फॉर कॉन्टॅक्टिंग. जे हे कधी लिहिणार आहोत आपण, की ज्या वेळेला ते तुमच्याकडे एखाद्या स्कीमची माहिती विचारत असतील, रेट विचारत असतील किंवा जे तुमच्याशी पहिल्यांदा आपण कॉन्टॅक्ट करतायत. तर काही काही लोक हे जाहिरातींसाठी पण येतील, की आम्ही ही ऑफर देतो किंवा ग्रुपमध्ये जर तुम्ही एकत्र तुमच्या एम्प्लॉईजसाठी फोनचे कनेक्शन घेतलं तर आम्ही तुम्हाला ही ऑफर देऊ अशा टाईपमध्ये जर काही असतील तर त्याला आपण रिप्लाय देताना हे वापरू शकतो. आणि जर आपण सुरुवात केलेल्या पत्राला त्यांनी उत्तर दिलं असेल तर त्यांच्या क्विक रिप्लायबद्दल जर त्यांनी क्विक दिला असेल तर म्हणायचं थँक्यू फॉर युअर प्रॉम्प्ट रिप्लाय. त्यानंतर पत्राचं पर्पज आपण लिहिणार आहोत आणि हा जो विषय आहे तो आपण ईमेल मध्ये पाठवताना सब्जेक्ट मध्ये पण लिहिणार आहोत. आणि जर आपण पहिल्यांदा आपण पत्र लिहित असू तर आपण म्हणणार आहोत, आपल्याला सगळ्यांना इंट्रोड्यूस करणार आहोत, की आय एम XYZ ब्रांच मॅनेजर ऑफ दिस ब्रांच अशा पद्धतीनं. आणि हे पत्र आपण कशासाठी लिहिणार आहोत, आय एम रायटिंग दिस लेटर इन रेफरन्स टू असं म्हणून आपण लिहिणार आहोत. त्याच्यानंतर सॅल्युटेशन, की शेवट करताना आपण म्हणणार आहोत थँक्यू फॉर कॉन्टॅक्टिंग अस, थँक्यू फॉर प्रॉम्प्ट रिप्लाय, एक्सपेक्टिंग युअर रिप्लाय असं म्हणून आपण कन्क्लूड करणार आहोत.
हे झालं आपण ईमेल लिहिण्याच्या काळजी. मला वाटतंय आपण फॉर्मल लेटर, ईमेल फॉर्म मधलं आणि फिजिकल फॉर्म मधलं दोन्हीची माहिती घेतलेली आहे आणि ते तुम्हाला पुरेसं लक्षात आलं असेल. तर कीप रायटिंग अँड थँक्यू. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मी दिलेल्या नंबरवर फोन करून विचारू शकता, व्हॉट्सअप लिहू शकता किंवा मेल करू शकता.